तर कोल्हापुरातून आता बातमी आहे। कोल्हापूर नंतर सांगलीमधली सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। वारणा नदीचं पाणी नदीपात्राबाहेर पडलेलं आहे। सांगली कृष्णा नदीचं आर्विन पुलाचं आणि कृष्णा नदीला आलेल्या पाणी पातळीचं ड्रोनद्वारे टिपलेलं हे दृश्य आपण पाहतोय। राज्यामध्ये अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी इशारा पातळी गाठलेली आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सांगलीमधली ही दृश्य आपण पाहतोय। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे। कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दरम्यान प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि त्यामुळे कोल्हापूरच्या सुतारवाडीतील नागरिकांनी स्थलांतराला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे सांगलीमधील नागरिकांनी सुद्धा खबरदारी म्हणून स्थलांतराला सुरुवात केली आहे। सांगलीच्या काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉटमधील जवळपास 8 ते 10 कुटुंबांनी स्थलांतर केले। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर नागरिकांनी आता स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे। आपापले सामान घेऊन आवश्यक वस्तू घेऊन ते आपल्या घरापासून सुरक्षित स्थळी जात आहेत। पहिलं दृश्य आहे कोल्हापुरातलं आणि सुतारवाडीमधलं हे दृश्य आहे। पुराचा धोका लक्षात घेऊन नागरिक स्थलांतर करतायत। तर काकानगरातलं दृश्य आपण पाहतो।